रानामध्ये काम चालू आहे आमचं कोंबडी खत घालायचं. तिकडे ते आम्हाला पोती नेऊन टाकतायत सगळी. प्रत्येक 2-2 बोधांवर अशी 2-2 पोती नेऊन टाकतायत आणि इकडे आत्या त्यांना नेऊन देत आहेत खत. त्या मावशी टाकतायत तिकडे नेऊन. आम्ही दोघे यांना पोती उचलून देत होतो, कारण खूप जड अशी कोंबडी खताची पोती आहेत. आज काय दुसरं काम नव्हतं, भेंडी वगैरे तोडायची. हे बघा, हे असं बोधावर घमेल्याने खत घालायचं आहे, कोंबडी खत. आणि नंतर परत ते बोध असे हे करून घ्यायचे, रोटून घ्यायचे. तिकडे ना विहिरीचं काम चालू आहे, मशीन आहे तिकडे. असं चालू आहे आज आमचं रानामध्ये कोंबडी खत घालायचं काम. मावशीने पोती उचलून देऊन टाकले, बसलेत पाणी प्यायला. आणि इकडे आम्ही ती रोपं तयार करण्यासाठी ट्रेमध्ये बी टाकून ठेवलेले आहेत झाकून. ते पण दाखवेल मी नंतर तुम्हाला. ते उघडणारच आहेत आता. त्यांची पोती टाकून झाली, आम्हाला पोती टाकून देणार आहेत आणि ते नंतर ट्रे सगळे बाजूला काढून ठेवणार आहेत. तर हे बघा, त्यांनी उघडलं, सगळं झाकलेलं, खूप असं पॅक झाकलं होतं पोत्याने वगैरे. आणि छान असे कोंब वरती आलेले, खाली पण त्याला ना अशा मुळ्या खाली आल्यात, त्याच्या ट्रेमधून खाली बियांच्या मुळ्या खाली आलेल्या आहेत. तर अशी छान आम्ही रोपं तयार केलेली आहेत ह्याच्यामध्ये. आता तयार म्हणजे होतीलच रोपं मोठी. तर हे बाजूला सगळे ट्रे काढून ठेवायचे आहेत. बिया, अशा बिया होत्या ते शिल्लक राहिले, त्याच्यामध्ये ना मुंग्या शिरल्या आहेत. आणि एक 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 आता ट्रे सगळे असे पसरून ठेवायचे आणि त्याला पाणी मारून घ्यायचं. हे आहे खरबुजाचं बी, ते रोप तयार केलेलं ट्रेमध्ये. आणि म्हणूनच आम्ही तयारीला लागलो आहे, कारण आता इकडे रोप मोठं होईपर्यंत इकडे बेड तयार झाले पाहिजे, ड्रीप मल्चिंग हातरून. म्हणून त्याच्या आधी कोंबडी खत घालायचं आहे. म्हणून आज चालू आहे आमची कोंबडी खत घालायची तयारी. आम्ही आहोत 4 आत्या, मी आणि त्या 2 मावशी आलेल्या आहेत. त्या 3 मला आणून देत आहेत. हे बघा, असं भरून द्यायचं घमेल्यामध्ये. आणि आज नेमकं ऊन पण खूप आहे. हे आत्याने आता पोतं खाली ओतलंय. गोळे गोळे पण खूप आहेत त्या खतामध्ये, ते फोडावे लागतात. असं चालू आहे आज आमचं रानामध्ये कोंबडी खत घालायचं काम. खूप लांब खत घालायचं आहे, वेळ लागणार. आज दिवस आमचा ह्याच्यातच जाणार आहे. आता ही सगळी घमेली एक एक ह्या 2 मला आणून देतात आणि मग मी लांबपर्यंत एक खत घालत जाते. असं चालू आहे आज रानातलं काम. आता लवकरच आमची होणार आहे जेवणाची सुट्टी. मग घरी जाऊन, आज काय एकादशी असल्यामुळे उपवास आहे. मग मस्त असं फराळ करून परत रिटर्न यायचं. इकडे आहे बघा, असे घमेले मला आणून देत आहेत. आणि मग एक 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 बोधावर सगळं घालत जायचं. खूप ऊन लागायला लागले. आणि शेवट असा झालेला आहे खत घालून. थोडंसं राहिलं आहे, तर मामा एक पोतं घेऊन येतील बघा. पूर्ण असा इकडून खत आमचा घालून झालेला आहे. थोडंसं कमी पडलं होतं, मग मामा तिकडून एक पोतं घेऊन येत आहेत. आणि थोडंसं त्या बोधावर आमच्याकडून जास्त खत झालं होता पहिल्यांदा, मग तो काढून आले मामा घेऊन खत. आणि नंतर मग परत राहिलेला तो खत पुढे घालायचा आहे. मावशीने चवळ्या वगैरे आता गोळा करायला चालू केले. हे बघा, आत्या पुढं जाऊन ते दोरेलं जिथं कमी पडलाय का तिथे जाऊन ते घालतात. त्या मावशी खूप थकल्यात, वैतागून बसल्यात तिकडे. आणि आता काय घरी जायचं, मग झालेली आहे सुट्टी त्यांची पण. बराच वेळ त्यांनी पण आम्हाला करू लागितलं. मग घरी गेल्यानंतर आता त्यांना मस्तपैकी चहा वगैरे करतो. हे बघा, मामाने पोतं आणले आणि मग काय मस्त असा चहा केला आत्याने सगळ्यांसाठी. आणि त्या मावशींनी मला अशी छान भाजी खोडून दिली होती. तिथे रानातच हरभरा होता, मग तिथली मावशींनी मला अशी छान भाजी खोडून दिली. येताना त्यांनी भाजीला वांगी वगैरे आणली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.